नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वाघेरे, थर्ड इयर एमबीए स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग। मित्रांनो, काही वेळ आधी मी तुम्हाला जे नवीन मेडिकल कॉलेजेस आठ त्यांचे परमिशन बद्दल एक व्हिडिओ टाकला होता। तर आता काही म्हणजे 1 घंट्या अगोदर सीईटी सेलच्या पोर्टलवर आता एक इन्फॉर्मेटिव्ह ब्राउचर आलेले, त्यामध्ये त्यांनी दिले बघा, तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत असेल, मी दाखवतो तुम्हाला। तर त्यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केले की काही टेक्निकल एरर्स मुळे सेकंड राऊंड थोडा डिले झाला, त्याचा निकाल आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लागेल। आणि एक त्यांनी इन्फॉर्मेटिव्ह सांगितले की जे एमबीबीएसच्या कॅपॅसिटी आहे त्या थर्ड राऊंडसाठी वाढ आणि त्यांनी एक इन्फॉर्मेशन पण दिली की जे थर्ड राऊंड होणार आहे त्यामध्ये एमबीबीएसची कॅपॅसिटी अजून वाढवण्यात आलेली आहे। म्हणजे मी तुम्हाला जे सांगत होतो 8 मेडिकल कॉलेजबद्दल, तर त्यांची परमिशन भेटलेली आहे, कन्फर्म झाले या न्यूजवरून। तर त्यात तरी शंका असेल की किती कॉलेजेसला भेटत, तरी सध्या तर 8 म्हणताय, पण मी एखाद्या वेळेस ऐन वेळेवर जर एखाद्या कॉलेजची परमिशन काढण्यात पण मोस्ट ऑफ द कॉलेजला तर परमिशन भेटली बघा। टोटल तुमच्याकडे 800 सीट्स अवेलेबल होतील, 800 सीट्स। त्यापैकी सीट मॅट्रिक्स आल्यावर कळेल की काही कॉलेजला 50 सीटची पण परमिशन दिली होती फर्स्ट राऊंडला, जसं नाशिकचं कॉलेज होते, त्यानंतर कामा हॉस्पिटल मुंबईचं, त्या कॉलेजला पण 50 सीटचीच परमिशन देण्यात आली होती। तर हे जे उर्वरित कॉलेज आहे त्यांना जर 100 सीटची परमिशन देण्यात आली तर चांगलीच गोष्ट। त्यामुळे कट ऑफ मी तुम्हाला सांगितलं खूप कमी लागेल, म्हणजे एवढा पण नाही की 600च्या खाली जाईल ओपन कॅटेगरीचा, पण खूप म्हणजे 15-20 मार्काचा तरी फरक पडेल बघा कट ऑफ मध्ये ओपन कॅटेगरीसाठी। ईडब्ल्यूएसचा शक्यता आहे की 599 किंवा 600 पर्यंत तरी कट ऑफ क्लोज होईल। तरी मी एकदम डिटेल अनालिसिस करून तुम्हाला कळवलंच की कट ऑफ किती खाली जाईल 8 कॉलेजेसला कन्सिडर करून। म्हणजे एकदम ॲक्युरेट जर कट ऑफ सांगायचं झालं तर त्यासाठी सीट मॅट्रिक्सच बघावं लागेल, आणि सीट मॅट्रिक्स हे सेकंड राऊंड झाल्यानंतर येईल। आज संध्याकाळी 6 वाजता सेकंड राऊंडचा रिझल्ट लागणार आहे। त्यानंतर सेकंड राऊंडचा जो काय कट ऑफ लागला मी त्यानुसार तुम्हाला सांगाल प्रत्येक कॅटेगरीसाठी नेक्स्ट राऊंडला किती कट ऑफ लागू शकतो। माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।